माझे नाव रतन पवार, मी इयत्ता 9वी मध्ये शिकतो. माझे नाव सुरेश गिरे, मी इयत्ता 9वी मध्ये शिकतो. शाळेचं नाव माध्यमिक आश्रम तळा धामणगाव. आमच्या उपकरणाचे नाव 3D होलोग्रॅम. 3D होलोग्रॅम म्हणजे त्रिमितीय प्रतिमा दाखवण्याची पद्धत. होलोग्रॅम मध्ये प्रकाशाची संघटना अशी होती की ज्यामुळे मूळ वस्तूंची त्रिमितीय प्रतिमा दिसते. होलोग्रॅम मध्ये मूळ वस्तूंची माहिती असते आणि त्याचा वापर जाहिराती, कलाकृती आणि उत्पादनांच्या दोषांची ओळख करण्यासाठी केला जातो. होलोग्राम कसा तयार होतो तर होलोग्राम तयार करण्यासाठी लेझर अर्धपारदर्शक आरसा भिंग काच याचा वापर केला जातो. पण आम्ही अगदी कमी वस्तू वापरून हा होलोग्राम तयार केला आहे. यामध्ये पुटरी काच याचा वापर केला आहे. प्रकाशाचे दोन किरण रेफरन्स बीम आणि ऑब्जेक्ट बीम हे एकमेकांमध्ये मिसळून फोटोग्राफिक प्लेटवर इंटरफेरन्स पॅटर्न तयार होतो. या पॅटर्नवरून होलोग्राम तयार होतो. याचा वापर आपण बऱ्याच ठिकाणी करू शकतो, जसे की मनोरंजन, संगीत शो, वास्तविक पात्र आणि कलाकार तयार करण्यासाठी याचा वापर केला जाऊ शकतो. त्यानंतर शैक्षणिक क्षेत्र आपल्या शैक्षणिक क्षेत्रात किंवा अभ्यासात ऐतिहासिक व्यक्तींना पुन्हा जिवंत करण्यासाठी म्हणजे जिवंत असल्याचा भास होलोग्राम मध्ये होतो. शिक्षण विद्यार्थ्यांना संकल्पना समजण्यास मदत करण्यासाठी सजीव 3D व्हिज्युअल होलोग्रामचा वापर केला जाऊ शकतो. सध्याची सत्यकांना शिकवण्यासाठी होलोग्रामचा वापर केला जाऊ शकतो. त्याचप्रमाणे मार्केटिंग, जाहिरात इत्यादी ठिकाणी होलोग्रामचा वापर केला जाऊ शकतो. धन्यवाद.